जानकी जीवन स्मरण जय जय राम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपला विषय सुरू करायच्या आधी 2 प्रश्नांची उत्तरं देणं जरूर आहे. एक प्रश्न असा आहे की श हे जे अक्षर आहे याला र अर्धा लावला म्हणजे उच्चार होतो, तर तो स्त्री असा उच्चार होतो का श्री असा उच्चार होतो? मला काही याचं उत्तर सुचेना. मंदबुद्धीचा मी काय करू. मला एका सहकार्याने सुचवला. त्यांना असं सांगा म्हणाले की तुम्हाला बाई पाहिजे असले तर स्त्री हा उच्चार करा आणि महाराज पाहिजे असले तर श्री उच्चार करा. बरोबर आहे नाही? प्रश्न विचारण्याची हुशारी तरी बघा काय आहे. पण दुसरा प्रश्न फार छान आहे. तो प्रश्न असा आहे की आज म्हणाले 10-11 वर्ष तरी मी उत्सवाला येतो, शिबिराला येतो आणि आपण असं सांगता की आपण इथे महाराजांची जी सत्ता मानतो, म्हणजे इथे महाराज आहेत, तसं आपण महाराजांना घरी घेऊन गेलं पाहिजे. तर म्हणाले ते काही केलं जमत नाही, याला काय करावं? तेव्हा त्यांना उत्तर मी असं देतोय, महाराज हे संत होते, साधू होते, तर ज्ञानी पुरुषाची लक्षणं करताना आपल्याकडे बालोन्मत्त पिशाचवत असं वर्णन नाही. एक बालवृत्ती असते, उन्मत्त वृत्ती म्हणजे वेड्यासारखं तरी वागतात, नाही तर पिशाच म्हणजे काय ते त्याला काय आगात पिछाच असं ती नाही. तर महाराजांची पिशाची वृत्ती नव्हती उघडच आहे, उन्मत्त अवस्थाही नव्हती, बालवृत्ती धरायला हरकत नाही. उदाहरणार्थ रामकृष्ण होते ना, त्यांची खरोखरच बालवृत्ती होती आणि ती बालवृत्ती फार चांगली असते. म्हणजे वय वाढल्यानंतर स्त्री किंवा पुरुषामध्ये जर बालवृत्ती असेल तर तो सर्वांना आवडतो माणूस. बघा, त्याला इंग्लिशमध्ये अनसोफिस्टिकेटेड म्हणतात. असा त्याला बाकीचे नाही, निर्दोष असतो तो, बरं का. आणि आपल्याला माहिती आहे बालहट्ट काय, स्त्री हट्ट, राजहट्ट असतं. तर एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. एक अमेरिकन मोठा विचारवंत होऊन गेला, एमर्सन म्हणून, राल्फ वाल्डो एमर्सन. तर त्याचं एक शेत होतं, फार्म. त्या फार्मवर तो मधून मधून जायचा. तर त्याच्याकडे एक जर्सी गाय होती, थोडी चांगल्यापैकी गाय होती. ती व्याली, तर तिला एक वासरू झालं. ते वासरू चांगलं धष्टपुष्ट होतं. तर 4-5 दिवस ती गाय चरायला गेलेली होती, पाठवली होती, आणि हे वासरू त्या गोठ्यामध्ये होतं. तर तो आणि त्याचा मुलगा त्याने काय ठरवलं की फार घाण झाली आहे त्या गोठ्यामध्ये, आपण तो साफ करू. म्हणून त्या वासराला बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करू लागले. एमर्सन त्याला ओढायचा, तो मुलगा मागून ढकलायचा. अहो ते जाम ऐके ना, ते म्हणजे चांगलं धष्टपुष्ट वासरू ऐके ना. मग मुलाने त्याला असं घेतला थोडा, ते हातपाय झाडून टाकले आणि पुन्हा उभं राहिलं. बेजार झाले जरा. इतक्यात त्यांची एक आयरिश नर्स होती, ती आली. अरे काय चालवलंय तुम्ही? अगं म्हणजे याला बाहेर काढायचे, जाम येत नाही, काय करावं? थांबा म्हणाली. तिने आपला अंगठा त्याच्या तोंडात दिला आणि ते मुकाट्याने आपलं तिच्याबरोबर बाहेर गेलं. बरं का, अंगठ्याला की नाही उर्दू हाकीम लोक चुट्टा म्हणतात. चुट्टा म्हणजे बिडीचा प्रकार. तिकडे काय आहे, मोलाईमध्ये हे भोई लोक म्हणून असतात, म्हणजे हलके कामगार वगैरे असे घरात कामं करणारे. ते की नाही पळसाची पानं घेऊन त्याला अशी गुंडाळतात आणि आडवे करून, म्हणजे त्या त्रिकोण असं आपलं काटकोण सारखं करून त्यात तंबाखूच्या काड्या घालतात. तंबाखू नव्हे ना, तंबाखूची पानं वाळली, मी ते चुरून पाला बाजूला केलं ना,
म्हणजे काड्या उरतात, ते काड्या घालतात आणि ते पितात, चुट्टा म्हणतात त्याला. तेव्हा पोरं अंगठात चुकतात ना, त्याला चुट्टा म्हणतात. तेव्हा जसं त्या आयरिश नर्सनी त्या बालाच्या तोंडात अंगठा दिला, त्याला भास झाला की हे आईचं सड आहे म्हणून, आणि ते गेलं. तसं महाराज बालवृत्तीचे आहेत, त्यांना चुट्टा तोंडात द्यायला पाहिजे. तो नामाचा चुट्टा दिला तर महाराज बरोबर येतील तुमच्या. नाही तर ते येणार नाही. तुम्ही त्यांना इथं धडपड करून राहिला ना, ते कधी यायचे नाही, ते गोंधळातच राहणार. बरं का? तेव्हा त्यांना हे उत्तर आहे, दुसरं काय उत्तर देऊ सांगा. नाही का? आपण होतंय कसं, इथे सगळं ते नावाचं बरोबर, बाहेर पडलं की आधी वर्तमानपत्र विकत घेतो, काय आहे बाहेर, कसं व्हायचं मला सांगा. तर इथून नामचं बरोबर नेलं तर महाराज बरोबर येतील. माझं उत्तर मान्य आहे ना तुम्हाला? तो चुट्टा द्यायला पाहिजे हातामध्ये, असं आहे ते. असू द्या. आजचा शेवटचा अभंग आहे आपला ज्ञानेश्वर महाराजांचा. काय आहे, त्यांनी एका गोपीचं वर्णन केलेलं आहे. गोपीचं वर्णन का बरं? हा आहे एवढा महात्मा ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे. गोपींचं काय महत्व आहे? आपल्याकडे वशिष्ठ, वामदेव आणि शुकाचार्य हे 3 ज्ञानाचे आदर्श मानलेले आहेत. आत्मज्ञानामध्ये अगदी पार असलेले. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये वर्णन करताना, आदर्श वर्णन करताना वशिष्ठ नाही, वामदेव नाही, शुकाचार्य नाही, यथा व्रजगोपिकानां असं सूत्र घातलेलं आहे. भक्त कसा पाहिजे? व्रजगोपिकांच्या सारखा पाहिजे. अरे काय गोपींचं एवढं महत्व आहे? त्याचं कारण असं आहे, फार घेण्यासारखं आहे. विद्वत्ता नाही, श्रीमंती नाही, प्रपंचात मोठं सुख आहे असं नाही, काय बा सौंदर्याने आमकने. त्या अनाडी गोपी, त्या गवळ्याचा धंदा करणाऱ्या, दही दूध विकणाऱ्या, सासू सासरे त्रास देणाऱ्या अशा गोपिका भगवंताला एवढ्या प्रिय झाल्या म्हणून त्यांचा आदर्श सगळे भक्त समोर ठेवतात. तर काय झालं त्या गोपीला? म्हणजे एखादी गोपी घ्या, तिची अवस्था काय झाली हे कळण्याकरता कुणीतरी सांगायला पाहिजे ना. तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ते सांगितलेलं की त्यांची अवस्था काय होती. ती एका गोपीचं उदाहरण घेऊन त्यांनी सांगितलेली आहे. तर ते आपल्याला आधी हा अभंग दाखवते. असं म्हणाले, ती आपल्या सखीला सांगते, आपल्या दुसऱ्या गोपीला सांगते, चैतन्य चोरून नेले, चित्त माझे सवे गेले. माझा जो आत्मा आहे चित स्वरूप, ते चित स्वरूप गेलं आणि त्याच्या मागे माझं मन गेलं. चैतन्य चोरून नेले हे विशेष. चित्त माझे सवे गेले. भगवंताला हरी म्हणतात ना, हरी म्हणजे हरण करणारा. आणि हिने गोपिका आपल्या याचं वर्णन करताना, धरीला पंढरीचा चोर, ती म्हणते ना, किती बरोबर आहे बघा. चोरून नेण्यामध्ये तुम्हाला न करता चोरण्याचा, तो काय डाका घालणं नव्हे. तुम्ही निजलेला असताना किंवा नसताना, तुम्हाला माहिती नसताना चोरून देणं. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, काय सांगू तुम्हाला, आप्पासाहेब भडगावकरासारखा मनुष्य, मुळा चिकित्सक माणूस होता, ते काय म्हणायचे, महाराजांना म्हणायचे, महाराज तुमच्यात काहीतरी अशी कला आहे की तुम्हाला मनुष्य भेटला की तुम्ही उभेच त्याला आवडायला लागता. बघा कसा, अगदी जवळच्या माणसानं हे सांगितलेलं म्हणजे चित्त चोरणं नाही का. असं काय होतं महाराजांच्या जवळ की जे मनुष्य पाहिल्यावरती आकर्षण वाटावं. दिसायला सुंदर होते. आई त्यांची म्हणायची, काय व्हायचं,
त्यावेळेला काही गाड्या बिगाड्या टेलिफोन वगैरे काही नसायचं. तो महाराज घरातून नाहीसे झालेले. तर हे बैरागी वगैरे संन्यासी असे प्रवासाला येताना गोंदवल्यास मारुतीच्या देवळात थांबायचे. तर बाई त्यांना, गीताबाई त्यांना विचारायची, माझा मुलगा पाहिला का तुम्ही? तेव्हा ते म्हणायचे, कसा आहे बाई तुझा मुलगा? तर बाई 3 गोष्टी सांगायचे. ते म्हणायचे, दिसायला फार सुंदर आहे. दुसरं म्हणाले, बोलण्यात फार चतुर आहे. आणि तिसरी गोष्ट सांगायची, अखंड नाम घेतो. अखंड नाम घेतो, बोलण्यात फार चतुर आहे आणि दिसायला फार सुंदर आहे, असं महाराज आपला आई सांगायची बघा. तेव्हा महाराजांच्या मध्ये भाऊसाहेब म्हणायचे, महाराज साधं बोलायचे, घरगुती बोलायचे, पण बोलण्यामध्ये विशेष रस असे, असं भाऊसाहेब म्हणायचे. काय इम्प्रेशन होत असेल राम जाणे बुवा. काहीतरी ती अशी आध्यात्मिक जादू असली पाहिजे जी श्रीकृष्णाच्या ठिकाणी थोडीशी होती. म्हणून कुर्तकोटी म्हणाले की उपासना रामाची, चरित्र सगळं कृष्णासारखं, म्हणून वर कृष्णाची मूर्ती आहे बघा. किती गंमत नाही का? तेव्हा चित्त चैतन्य चोरून नेलं, माझा जीवच चोरून नेला त्याने, आणि जीव चोरला त्याच्याबरोबर मन गेलं म्हणाली बरं का. पुढे म्हणते, पाहे तव तव तन्मय झाले गे माये. याचा परिणाम काय झाला? पाहू पाहू लागले तर मी हळूहळू आपली तन्मय होऊन गेले. म्हणजे त्याच्याशिवाय माझ्या मनाला दुसरा काही विषय चुन नाही. तत्पर तन्मय याच्यात फरक आहे. तत्पर म्हणजे सारखं त्याला वाहिलेलं, तत्पर म्हणतो ना आपण, पुढा तत्पर आहे बघ, डिव्होटेड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो तत्पर. पण तन्मय म्हणजे माझ्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच, ते रूपच झालं, तन्मय झाले. बरं, हे की नाही भक्ताचा आदर्श अवस्था आहे बरं काही भक्ताची. तेव्हा पाहे तव तव तन्मय झाले. यात सुद्धा एकदम तन्मय झाले नाही मी, पाहता पाहता झाले. असं आहे. परमार्थामध्ये 2 प्रकारचे साधक असतात. एक तात्काळ बनणारे आणि दुसरे क्रमाक्रमाने बनणारे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे ना 3रा अध्याय. एक पक्ष्यासारखे, आंबा लागलाय झाडाला, देखे उत्प्लवना सरिसा, एकदम उडाला आणि पक्षी फळासी झोंबे जैसा. हे ते मिळून त्यांना काय ते, त्याला इंग्लिशमध्ये सडन कन्व्हर्शन असं म्हणतात. आणि दुसरे क्रमाक्रमाने, त्याला सद्योमुक्ती म्हणतात, ग्रॅज्युअल कन्व्हर्शन. आता त्या ग्रॅज्युअल कन्व्हर्शनला वेळ किती लागेल आपल्यावरती आहे. जन्मजन्म चाललेच आहे, तेव्हा आपल्या आहे स्टेटस को म्हणतात ना, आहे तसं आहे, ते खरं नाही. आपल्यामध्ये खरं वाटलं पाहिजे. कालच्यापेक्षा आज माझ्या गुरुकडे माझं चित्त अधिक लागतंय, आजच्यापेक्षा उद्या संसाराची आसक्ती कमी होतीये, नामाचं प्रेम अधिक येतंय. यात खरी वऊज आहे बघा. नाही तर महाराजांचं दृष्टांत फार छान. महाराज म्हणाले, एका बाईला बरेच दिवसांनी दिवस राहिले. 2 महिने झाले तर काही गर्भ वाढेच ना. म्हणजे म्हणाले दिवस राहून उपयोग काय? तसं काही म्हणते माणसांचं होतं. नाम दिल्यानंतर 1 महिना 2 वर्ष चालतं, पुढे काही नाही, ती वाढच होत नाही. याला काय करावं म्हणाले. ते काय करावं हे पुढे बोलले नाहीत, पण नुसते एवढंच म्हणाले नाही का. मी काय म्हणतो तुम्हाला, आपण शेळे होतो, शेळे बरे का. त्याला तुम्ही 10 वर्षांनी पाहतो तसा आज आपला येतो. आता तो येतो गोंधळा, म्हणजे मी इथलं म्हणत नाही, कुठेही म्हणा, तो भेटला की आपला तसाच, त्याची वृत्ती तशी, त्याच्या वासना तशा, त्याच्या गप्पा तशा. काय करायचं याला, त्या सत्पुरुषाला काय वाटत असेल कल्पना करा आपण बरं. आणि मृत्यू तर हा म्हणता समोर येत असतो. म्हणून पाहता पाहता क्रमाक्रमाने मी तन्मय झाले असं म्हणते. पुढे म्हणाले, देवे नवल केले मन माझे मोहिले. मोह या शब्दामध्ये फार मर्म आहे. आपण म्हणतो ना त्याला पैशाचा मोह आहे,
म्हणजे चिकटला की सुटत नाही. मोहाची गंमत अशी आहे, ते चिकटलं तर सुटत नाही, असं ते मोहाचं आहे. मग याचं एक उत्तम उदाहरण एका कीर्तनकाराने दिलं. तो काय म्हणाला, आपल्याला माहिती आहे की जेव्हा द्रौपदीला सभेमध्ये आणली तेव्हा पहिला प्रश्न तिने द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांना विचारला. म्हणाली, तुम्ही वृद्ध आहात, नसा सभा यत्र न संती वृद्धाः. ती म्हणाली, ज्या सभेमध्ये अनुभवी वृद्ध नाही ती सभाच नव्हे. आणि पुढे म्हणाली, ते वृद्धच नव्हे जे अनुभवाने पक्व झालेले नाही. असं सगळं असताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय उत्तर द्या? की मला पणाला लावली ती तो हरल्यानंतर लावलेली आहे. तो जेव्हा हरला तेव्हा तो गुलाम झाला युधिष्ठिर, माझ्यावरचा त्याचा हक्क राहिला नाही. आणि अशा अवस्थेत त्यांनी मला पणाला लावली, हे शास्त्र शुद्ध आहे काय? गप्प बसले भीष्माचार्य, द्रोणाचार्य गप्प बसले. तेव्हा प्रश्न असा आला, आपण एवढे ज्ञानी आणि आपण गप्प बसलात, तर त्यांनी काय सांगितलं? अर्थस्य पुरुषो दासः. माणूस हा पैशाचा दास आहे. दासस्वर्थो न कस्यचित. बरं का, पैसा हा कोणाचा दास नाही, माणूस पैशाचा दास आहे. त्यांचं अन्न मी खाल्लेलं आहे, कौरवांचं, त्यांचा मी दास आहे. काय आहे बघा हा मोह. महाराज म्हणाले, हा मोह. अरे तुझ्या समोर एवढा अन्याय चालू असताना काय हे? याच एक मी परवा सांगितलं ना, व्यासांची प्रतिभा. त्यांनी एक असा गमतीचा प्रसंग घातलेला आहे, सहज सांगतो आपल्याला. की भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान म्हणाले की द्रौपदी एकदा त्या म्हाताऱ्याचं दर्शन घेऊन ये. बरं का, तेव्हा ते महाज्ञानी यात शंका नाही बरं का, सामान्य नव्हे. महाराज म्हणायचे, महाभारतातला कृष्ण आणि भीष्माचार्य काढले तर महाभारतात काय असं त्यांचं मत. तेव्हा गेले तेव्हा गमत चालले होते, बोलणं चाललं होतं, ज्ञान सांगत होते. तेव्हा द्रौपदी मिस्किलपणे हसली. त्यांच्या लक्षात आलं, का ग म्हणाले, काय झालं म्हणून तू हसलीस? गप्प बसली. नाही सांग म्हणाले. तर म्हणाली, माझं वस्त्रहरण होत असताना हे ज्ञान कुठे गेलं होतं असा प्रश्न विचारला तिने. अरे बाप रे, काय गप्प बसले, काय उत्तर देणार? काय असेल मला सांगा. नाही, मोह फार कठीण आहे. मोठे मोठे लोक आपल्या मुलाबाळात अडकतात. काय सांगू तुम्हाला, एक अतिउत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. अलीकडच्या काळातलं नरसोपंत केळकर होते ना, त्यांनी स्वतः मला हे सांगितलेलं आहे की लोकमान्य इंग्लंडला जायला निघाले होते. माझ्या गोष्टी फार होतात का, पण मी तुम्हाला सांगितलं ना, मला आता तो जीवन जिज्ञासा, जिवंत ज्ञान जे आहे ना जीवनाचं, ते प्रत्यक्ष जीवनातून उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून मला की नाही हे बाकी थिअरी म्हणजे सिद्धांत नुसते काय करतात असं. तेव्हा ते इंग्लंडला जायला निघाले. ते कोलंबोला गेले होते. त्यावेळेला बोटीने जायचं. कोलंबोला गेले होते, हॉटेलमध्ये उतरले होते आणि केसरीचा ट्रस्ट करणं चाललं होतं. तेव्हा ट्रस्टी कोण नेमायचे हा प्रश्न आला. ते असे फेऱ्या घालीत होते खोलीमध्ये आणि नरसोपंत लिहित होते नावं. तेव्हा नावं सुचवताना त्यांचा मोठा मुलगा होता रामभाऊ म्हणून. तो काही त्यांना योग्य असा नव्हता बरं का, शिकलेला नाही, काही नाही. हे दुसरा मुलगा श्रीधर होता ना, त्यांचे हे आहेत ते आता सध्या आहेत. तेव्हा नरसोपंत काय म्हणाले की रामभाऊचं नाव घालू का? नको म्हणाले. एक शब्द नको. तर नरसोपंतांची कॉमेंट त्यावर जी आहे टीका ती फार. ते मला म्हणाले की त्यांना त्यांचा स्वभाव असा होता की आपलं दुःख बोलून दाखवायचं नाही, असा स्वभाव. त्यामुळे म्हणले त्यांना तो पसंत नव्हता. आणि ते जर म्हणाले असते तर गैर नव्हतं की त्याचं ट्रस्टीत नाव घाला.
त्यांचीच संस्था होती, त्यांनी जोपासलेली होती, पण त्यांनी मोह धरला नाही म्हणाले. काय असेल मला सांग? संस्था ही माझ्या मुलापेक्षा जास्त आहे, हा मोह सुटणं. हा मनुष्य खरा, बरं का, म्हणजे मोठाच मनुष्य आहे. नाहीतर लहानसहान गोष्टीमध्ये मनुष्य मुलाबाळात याच्यात अडकतो बघा. म्हणून ती असं म्हणते, मला मोह पडला तो भगवंताचा मोह पडला. मोह आहे ना मला, तो मुलाबाळांच्या पेक्षा मला माझ्या गुरुचं मोह पडले. त्या मोह शब्दामध्ये भारती आहे, बरं. म्हणून म्हणाली, देवे नवल केले मन माझे मोहिले, विसरतो आठवू झाला गे माये. हे विलक्षणच आहे. नाथाजी भागवता म्हणले, विसराचा विसर पडला आम्हाला. म्हणजे भगवंताला विसर जो स्वाभाविक पडतो त्याचाच विसर पडला. ही म्हणते की माझ्यामध्ये जी विस्मृती म्हणून आहे ती विस्मृती स्मृतीरूपच होऊन गेली. आता काय करू म्हणाली. म्हणजे अखंड स्मृती राहायला लागली माझी. कशी असेल अवस्था. आपण हे शिकण्यासारखं आहे बरं का, की भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर हे करायचं काय, विसरू तो आठवा झाला गे माय. ज्ञानेश्वर त्यांचे स्वतःच हे वर्णन आहे. हो, काय असेल तो पुरुष बघा. पुढे म्हणाले, यासी जाणावया लागी अनुहते पाहे तव त्रिभुवन तन्मय झाले गे माय. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अनुभव. ते म्हणाले, त्याला मी पाहायला गेले, त्याच्या पाहण्याला मी प्रयत्न केला, तर मला अनाहत नादाचा अनुभव आला. मला हा अभंग अतिशय आवडतो. याचं कारण, आपण जे नामस्मरण करतो ना, त्यातून एक जबरदस्त अनुभव येतो, तो अनाहताचा येतो. हे काय आहे? आहत अनाहत. आहत म्हणजे मारणे, ठोकणे. आपले जे सगळे आवाज आहेत हे सगळे आहत आवाज आहेत. आता तुम्ही बघा, अगदी तुम्ही एक सतार घ्या, ती सतार वाजवताना तार छेडल्याशिवाय येणार नाही, आघात येतो. पण हा जो नाद आहे त्याला आघात नाही, तो आपला आहे. तो कसा, त्याची एक कल्पना देतो आपल्याला, की आपण बघा, स्वस्थ बसा आणि सहज आपल्या आतमध्ये बघा, तर आपले विचार शब्दामध्ये चालतात. त्या शब्दांना सुद्धा सूक्ष्म आवाज असतो. तो काही कुणी करीत नाही. मेंदूला काही असा ठोक पडत नाही, आघात होत नाही, सहज येतो. सूक्ष्म आवाज असतो शब्दाचा. तेव्हा आपल्याला थोड्या शब्दाच्या आवाजाची कल्पना या सूक्ष्म आवाजाची. पण विश्वामध्ये एक आवाज आहे, ज्या आवाजामुळे संबंध ओंकार, जो विश्व चालतंय. आपली ती ज्ञानेश्वर उभी सांगितले ना, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एक वटले, ते आदिबीज आहे म्हणाले या विश्वाचं. तर त्या आवाजातून हे संबंध विश्व निर्माण झालेलं आहे. आपल्याला अलीकडे साऊंड थेरपी म्हणून एक निघाली, माहिती असेल ना, की जखमांच्या वर लहरींचा, आवाजाच्या लहरींचा प्रयोग करतात आणि तो बरा होतो. तर हा जो नाद आहे हा विश्वात आहे, तो प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणात आहे. माणसांच्या मध्ये तो फारच बाहेर आलेला आहे. नाम घेता घेता नाम शांत होतो आणि आवाज प्रगट होतो. त्या आवाजाची इतकी काही रम्य अवस्था आहे, माणूस तास तासने दिवस दिवस त्याच्यात मंद होऊन जातो, मग्न होऊन जातो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आमचा अनुभव काय, यासी जाणावया लागी अनुहते पाहे तर त्रिभुवन तन्मय झाले गे माय. त्याला जाणता जाणता हा अनाहत आला. अनाहताचा विस्तार पाहायला गेलो, तो संबंध त्रिभुवन त्यांनी भरलेला आहे असं वाटतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, अनुहाते गुंतलो नाही बाह्य रंग. अनुहातामध्ये गुंतल्यामुळे बाहेरचं भानच नाहीस झालं. वृत्ती येता मग बळ लागे. काय अनुभव आहे त्या, असं वाटतं काय असेल विलक्षण. म्हणाले, नाम घेता घेता नाम सूक्ष्म होत जात.
हा अनुभव घेण्यासारखा आहे आपण. आणि तो सूक्ष्म सूक्ष्म होणारा जो नाद आहे तो नाद अनाहत ध्वनी बनतो. बरं, गायनाचे 7 स्वर जे आहेत ना, हे 7 स्वर नादापर्यंत जातात, ध्वनीपर्यंत जात नाही. पण एक चीज आहे, अनाहत नाद अपरंपार अशी एक चीज आहे. त्याचा असंच खरा जो गवई आहे ना, तो नादामध्ये आधी जातो आणि नादामध्ये गेल्यानंतर क्वचित त्यांच्यापैकी एखादा अनाहतामध्ये जातो. मग काय त्याची अवस्था, तो काय गातोय कसं गातोय त्याचा पत्ताही त्याला लागत नाही. बरं, सांगण्याचं हेतू काय, मला काही ते संगीताचं काही सांगायचं नाही. तर हा अनाहत आहे ना, याच्याकरता प्रार्थना करावी की महाराज मला आपण द्या, मला पाहिजे. आणि आनंद सागरांचा मुलगा मुंबईला 3 महिने येऊन राहिला होता, बाबूराव म्हणून. तो आनंद सागरांची आई सांगत असे ते सांगेल. ते बिडवईला महाराजांनी त्यांना जप करायला सांगितला होता. मी परवा सांगितलं की ते जेव्हा दासबोध सांगत आईला, तेव्हा चिमण्या येऊन बसत असत ऐकायला. बरं, काय सांगितलं तर तिथे त्यांना जेव्हा अनाहताचा नाद आला त्यावेळेला 2-3 दिवस खाणं नाही पिणं नाही नको म्हणायचे, वेळासारखे डोळे दाखवून बसलेले असायचे. असं ती आई सांगे. हे बाबूराव म्हणजे त्यांचा मुलगा मला सांगितलं त्याने. त्याशिवाय तो तयार होणारच नाही. आनंदाचा सागर तो असणारच, तो आनंद. तुम्ही वगैरे काय ते आपल्या पलीकडे असं समजू नका, त्याच्या मागे लागलं पाहिजे रात्रंदिवस. मला ते पाहिजे सारखं घेत राहिलं ना, तो नाद कसा येईल. यांचा शंकराचार्यांचं एक प्रकरण आहे बरं का, योग तारावली, एक 20-25 श्लोक आहे. त्यामध्ये अनाहताख्यै बहुविध प्रकार म्हटलेला आहे. रामकृष्णांना पैंजणाचा आवाज द्यायचा. ती म्हणायची ना, देवी जिन्यावरून जाते खाली येतून सुंदर पैंजणाचा आवाज. कोणाला समुद्राचा गंभीर आवाज येतो, कोणाला गडगडाट होतो त्याचा आवाज येतो, कोणाला सुंदर एक सतारीसारखं वाद्य वाजते असा, कोणाला मुरलीचा आवाज येतो. त्याच्या मनोरचनेवर अवलंबून आहे. आणि तो यायला लागला की तो बेहोशच होतो बघा. म्हणून ज्ञानेश आपल्या तुकाराम महाराजांना काय आवाजाला वर्णन नाही केलं, पण अनुहाती गुंतलो नेणे बाह्य रंग, बाहेरचं भान नाही, वृत्ती येता मग बळ लागे. काय आहे बघा, तुमच्या आमच्याकडून कल्पना करा, आपल्यातून स्वस्त बसलो, 1000 तऱ्हेच्या वृत्ती येतात जातात चाललंय, आपण लाचार आहोत त्याला. त्यांची अवस्था अशी झाली, वृत्ती येणं थांबलं आणि वृत्ती आणायची म्हटली तर बळ लागे. अरे बापरे, काय अवस्था आहे. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. रामकृष्ण होते, त्यांची अशी अवस्था, ते चिंतन करू लागले ना, एकदम त्यांचं मन वरच्या अवस्थेत जायचं, म्हणजे अनाहताच्या क्षेत्रात जायचं. ते खाली यायचंच नाही. तेव्हा खाली येण्याकरता वासना पाहिजे काहीतरी. म्हणून ते जायला लागलं की ते म्हणायचे, मला तंबाखू खायची आहे, मला आमच्याशी बोलायचं आहे, अशी काहीतरी वासना करायचे, म्हणजे ते खाली यायचं. आपलं उलट आहे नाही का, वर जाता जात. अरे यार, अनुभव घ्या ना काहीतरी, थोडा तरी अनुभव घ्या. एवढा महाराजांचा एवढा कष्ट नसतील का मला सांगा. तुम्हाला असं वाटतं का की आपण आलेलो महाराजांना माहिती नाही? अरे या परिसरात जिवंतपणे ते वावरतायत, असं काय करता? त्यांना किती तळमळ असेल मला सांगा, की अरे ही माणसं माझ्याकडे येतात, काही घेऊन जात नाहीत, काय असेल. महाराज म्हणायचे ना देहात असताना, तुमच्या काळजीचं गाठोडं रामाच्या पायी ठेवा आणि तुम्ही हात हलवीत जाऊ नका. एवढे कष्ट करून येता, काहीतरी घेऊन जा. त्याचा अर्थ हा आहे, नाम घ्या. याचा अर्थ असा, या नामाच्या क्षेत्रातले जे अनुभव आहेत ते अनुभव वाटेवर पडलेले आहेत. महाराजांचं वाक्य आहे, अनुभव तयार आहे, घेणारा पाहिजे. आणि त्याला काळाचं बंधन नाही. तुमचं बाहेरचं किती का बदले नसेलचा, आत मन तेच आहे की हो, आपल्या वासना त्याच आहेत, पण त्याला त्या मार्गाला वळवलं पाहिजे.
वृत्ती येता मग बळ लागे. काय त्यांची साधना असेल, काय असेल, सांगणार कोण होतं. पण नाम नाम घेतलं, मला दुसरं नाही. आहे ना, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल, अशी ती अवस्था आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनाहात सुरू झाल्यानंतर ती गोपी म्हणते असंच त्यातला, तर मी त्रिभुवनामध्ये तो आवाज भरून राहिलेला आहे, अशी स्थिती आहे. कबीराचा एक दोहा आहे, आपलं पद आहे, आपलं तेवढं हिंदी तुम्हाला कळेल बरं का. घुंगट का पट खोल तो को पिया मिलेंगे. याचा अर्थ असा आहे, आपला चेहरा कोणाला दाखवित नाही. त्याला उर्दूमध्ये गोशा म्हणतात बरं का. ते बायका घेतात, बुरखा घेतात त्याला, तेव्हा त्याला घुंगट म्हणतात. तर अरे तुझ्या याच्यावर हे मीपणाचं घुंगट आलेलं आहे, काढ, तर तुला तुझा प्रियकर भेटेल. प्रियकर म्हणजे तुझा आत्मा आहे आत, त्याची गाठ घ्यायला तुझा हा मीपणाचा बुरखा काढून टाक. घुंगट का पट खोल तो को पिया मिलेंगे. हे सांगून मग शेवटी म्हणतोय, काय तर कबीरा सुनो मेरे भाई बन, सुनो साधो बाजत अनहद ढोल रे. गुरुदेव रानड्यांना याचा अनुभव आलेला होता. अरे काय सांगावं म्हणाले, बरं एवढंच बोलू, काय सांगावं म्हणले अनाहताच. असा आहे म्हणजे नामाच्या ताब्यात गेला, तो नेईल तेव्हा तो जे ठेवील जसा त्याला की नाही भाने आनंदानं भरून वाईल. तो बाजत अनहद ढोल, त्याला आवाज तो आला, त्याच्यात रमून गेला तो. बरं, तेव्हा म्हणाले की तव त्रिभुवन तन्मय झाले गे माये. शेवटी म्हणतात, बाप रुखुमा देवी वरे विठ्ठले राये, माझे सबाह्य अभ्यंतर व्यापिले गे माये. काय करू म्हणाली की हा विठ्ठल असा आहे, माझं अंतर आणि बाह्य संबंध व्यापून टाकलेलं आहे, मी काय करू. आपल्याला तुम्हाला सांगून ठेवतो, महाराजांचा हा जो अनुभव आहे ना अनाहताचा, ते त्यातच असतात, त्यांची काय अवस्था सांगायची. पण आपण जर त्यांना नामाने आपल्या जवळ ठेवले तर त्यांचे अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. ते सोपं जाईल. आपण कष्ट करून ते वैराग्य करा, अमकं करा, अनासक्ती करा आणि मग तो अनुभव घ्या. तर महाराजांना जर आपण आपल्यामध्ये स्थिर केलं, हा म्हणता हा अनुभव येऊन जाईल. त्याची चुणूक दाखवल्याशिवाय ते कधी राहणार नाही. किंबहुना ते अधीर आहे, अरे घ्या, मी देतोय, वाटायला बसलोय, घ्या. ते म्हणायचे लुटून न्या. माझ्या कानात येथे शब्द, तुम्ही लुटून न्या. अरे लुटणारं पाहिजे काय, ठेवलंय एवढं गाठोडं, घेणारा पाहिजे. सांगण्याचा हेतू काय, आपल्याला ही आपली अवस्था व्हायला पाहिजे. आज आपला शेवटचा दिवस आहे, खरोखर महाराजांची मनापासून प्रार्थना करा. काल आपल्याला सांगितलं मी, आपल्याजवळ एकच शस्त्र आहे की त्यांची खरी मनापासून प्रार्थना करा की महाराज किती आता कोणी जरी झाला तरी आयुष्य भराभर चाललेलं आहे आणि मला तर हे पाहिजे आहे. मी आपल्याकडे आलेलो आहे, मी भिक्षेकरी म्हणून आलेलो नाही, तुमचा मुलगा तुमची मुलगी म्हणून आलेलो आहे. मला हक्क आहे तुमच्या इस्टेटीमध्ये वाटा मागायचा, तर मला एवढा द्या तुम्ही, मी आणखी काय सांगू. अशी प्रार्थना केली ना, माझी खात्री आहे की महाराज आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग वाटेल की खरोखर माझ्या घरी गोंदवल्याची लहान प्रतिकृती आलेली आहे. जो इथला आनंद आहे तो माझ्या घरी, माझ्या प्रपंचात मला मिळाल्याशिवाय राहणार. आता 9 वाजता ते सख्य भक्तीचं हे गाणं, जानकी जीवन स्वर्ण जय जय राम.